एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर आपल्या वेतनाच्या मागण्यांसाठी संप पुकारलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु मुदत उलटूनही वेतन प्रश्न सोडवला गेला नसल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले। कल्याण विठ्ठलवाडी आगारातून कोकणाच्या विविध भागात जाणाऱ्या एसटी गाड्या थांबल्यात, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना मोठा फटका बसलाय। 500हून अधिक कर्मचाऱ्यांनी डेपोवर ठिय्या मांडलाय, ज्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे नाहक हाल या ठिकाणी होत असल्याचं दिसून येत आहे। आम्ही साळुंके भाऊसाहेब काय सांगाल, कुठं जाणार आहेत? काय आम्ही चाललोय पाथर्डीला आमचा पाहुणा वारला आहे, त्याच्यासाठी आम्ही 7 वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय। आम्हाला अजून गाडी मिळाली नाही। काय सांगतात? ते सांगतात का 1 तासाने 2 तासांनी चालू होणार आहे असं बोलतात, त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं। काय वाटतं की लोकांना त्रास होतो ना, इमर्जन्सी गाड्या काहीतरी ठेवायला पाहिजे त्यांनी। नाही संप चालू आहे। कोणाला तरी काय सांगाल, कुठं जायला निघालेत? संगमनेर काय नेमकी इकडे आता परिस्थिती, किती वेळापासून उभे आहेत? हे जवळजवळ 3-4 तास झाले उभे आहेत। काय सांगतात इकडे? बंद सांगतात आता, काय त्यांचं कामगार लोकांचं काय आंदोलन आहे। मग काय सांगाल की या ठिकाणी बस सेवा सुरू असली पाहिजे का? लोकांना त्रास होतो। हो पाहिजे ना बस सेवा। एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांकरता संपाचे हत्यार उपासले असून यावेळी येवला आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलंय। यावेळी आपल्या विविध मागण्या मान्य कराव्या अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे, तर एसटी सेवा बंद असल्याने अक्षरशः यावेळी प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून परीक्षेची वेळ असल्यानं एसटी बंद असल्याने पेपरला कसे जावे असा मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडलाय। तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता बसेस सोडण्यात आल्या आहेत, तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून बस सेवा सुरू होईल अशी मागणी प्रवाशीसह विद्यार्थी देखील करत आहेत। माझं नाव दिलीप राजपूत, एक एसटी कामगार। मी आपल्या पुढे आमच्या व्यथा मांडत आहे। गेल्या एप्रिल 2016 पासून कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। हे शासन आम्हाला नेहमी झुलवत ठेवत आहे। आमच्या मागण्या प्रामुख्याने आमचा वार्षिक वेतनवाढीचा दर हा इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा 1% कमी आहे, तो आम्हाला वाढवून दिला पाहिजे। त्याचा थकबाकीचा जो फरक आहे तो देखील आम्हाला मिळालेला नाही। तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं जसं काही महागाई भत्ता वाढत जातो त्याप्रमाणे करारात ठरलेलं असताना देखील आम्हाला ते दिलं जात नाही। या प्रमुख मागण्यांसह आमची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे, यासाठी मागील 3 महिन्यापूर्वी आमच्या सर्व संघटनांची एक संयुक्त कृती समिती स्थापन झाली। त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक धरणे आंदोलनाची नोटीस दिली। त्या आंदोलनाची तारीख होती 9 ऑगस्ट, परंतु माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला बैठकीला बोलवलं। कृती समितीसोबत चर्चा झाली व मागण्यांचा रोडमॅप तयार होण्यासाठी त्यांनी कमीत कमी 8-10 दिवसाची मुदत मागितली। त्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजीच आम्हाला लेखी पत्र देऊन 20 ऑगस्ट रोजी तुमचे प्रश्न निकाली काढले जातील असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलं। पण तरी देखील आज त्या गोष्टीला 13 दिवस उलटून देखील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। त्यामुळे कामगार स्वयंस्फूर्तीने आज दिनांक 3 सप्टेंबरची नोटीस दिलेली होती। 3 सप्टेंबर येईपर्यंत आमचा अक्षरशः अंत पाहिला गेला, म्हणून कामगारांचा उद्रेक होऊन आज कामगार धरणे आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला आहे। आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा कामगार या आंदोलनामध्ये असाच सहभागी राहील। तर मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याची हमी दिली होती, मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही। गेल्या शनिवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले। तसेच 2 सप्टेंबर पासून सरकारने दखल घेऊन निर्णय जाहीर करण्याचा अल्टिमेट दिला होता, त्याचेही पालन सरकारने केले नाही। त्यामुळे मंगळवारपासून एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत। कर्मचारी टप्प्याटप्प्याने धरणे आंदोलनाचे रूपांतर संतापात होणार असल्याचं एसटी कामगार संयुक्त कृती समितीने कळवलंय। तर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कामगार सेना, राज्य परिवहन यांत्रिक कामगार संघटना, परिवहन मजदूर युनियन, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, रिपब्लिकन एसटी कामगार संघटना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस आदी संघटनांची एक संयुक्त कृती समिती स्थापन केली गेली आहे।
ना इलाजास्तव आम्हाला निदर्शनं करणं कार्याची वेळ प्रशासनाने आणलेली असून इच्छा नसताना सुद्धा आम्हाला हे ना इलाजास्तव पाऊल उचलावं लागलेलं आहे. एसटी कर्मचारी हा अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून पगारवाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे देणे ही आमची प्रमुख मागणी असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत असून संयुक्त कृती समिती असल्यामुळे सर्व संघटना जवळपास एकत्रित आल्यामुळे कर्मचारी हा स्वखुशीने याच्यात सहभागी असून हा जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे स्वखुशीने याच्यात सहभागी झालेला आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून मीटिंग लावून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी. तसेच गणपती उत्सवानिमित्त जाणाऱ्या कोकणातल्या सगळ्या बंधू भगिनींची होणारी गैरसोय सुद्धा लवकरात लवकर टाळून मुंबईला गाड्या जाणार आहेत त्याबद्दल व्यवस्था करण्यात यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. किटी पटवर्धन, विभागीय अध्यक्ष एसटी कर्मचारी काँग्रेस, छत्रपती संभाजीनगर. तर विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसले. आज मंगळवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून स्थानकावर गर्दी दिसून येते. संतनगरी शेगाव येथील बस स्थानकावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यामुळे एसटी बसेस या डेपोमध्येच उभ्या आहेत. त्यामुळे शेगाव येथून राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाणाऱ्या एसटी बसेस खोळंबल्यात. एसटी कर्मचाऱ्यांनी डेपो बाहेरच आंदोलन सुरू केले. आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. तर एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तर सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. एसटी कामगारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी आज एसटी कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन शेगाव आगारामध्ये राबवण्यात आलेले आहे. आमच्या एसटी कामगारांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आज आमच्या संयुक्त कृती समितीने दिलेला आहे. तरी राज्य शासनावर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य शासनाकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ इतर मागण्या करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एसटी कामगारांना मिळावे. काय पुढे पवित्र राहील तुमचं? जर राज्य शासनाने आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे शांततेत होणारे आंदोलन हे असंतोषात उद्रेक होणार. याची दखल प्रशासनाने घ्यावी, अन्यथा कामगार शेवटच्या स्थळाला जाईल आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचारी यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या, ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत. त्या अनुषंगाने मिटिंग लावली होती, परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक आज हा तुम्हाला दिसतच आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज 100% कटकटीत बंद आहे. त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत. आज काम बंद केल्यामुळे वाहता खूप परिणाम होत असून प्रवाशांनासुद्धा त्याचा त्रास होतो. परंतु आमची मानसिकता एस टी कर्मचाऱ्यांची अशी नव्हतीच की याचा त्रास हा प्रवाशांनासुद्धा व्हावा. आम्ही सरकारकडे वारंवार आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत. आज हा होणारा त्रास हा सरकारमुळे हा प्रवाशांना होत आहे. याच्यात कोणतीही एस टीच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसून आम्ही त्यांना वारंवार कळवलेलं आहे असून त्यांनी तात्काळ आमची बैठक लावावी आणि या बैठकीतून आमचा जो भूमिका आहे, आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. हीच आमची एक प्रमुख मागणी आहे. त्या मागण्या पूर्ण झाल्यावर आम्ही एका सेकंदात कामावर रुजू होऊ. एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज राज्यभर संपावर उतरले आहेत. त्यामुळे बसेस बंद असल्यानं शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांचे गैरसोय होते.
नेहमी बस स्थानकावर बसेसची ये जा सुरू असते, परंतु आज संप असल्याने बस स्थानकावर बसेसची ये जा कुठेतरी कमी दिसते. चोपडा बस स्थानकातील काही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, तर काही कर्मचारी कामावर हजर आहेत. त्यामुळे चोपडा बस स्थानकात काही फेऱ्या जरी सुरू असल्या तरी त्या वेळेवर नसल्यानं प्रवाशांना बराच वेळ वाट पाहून शेवटी खासगी वाहनाने पुढचा प्रवास करावा लागतोय. या एसटी कामगारांच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना देखील होताना दिसतोय. एसटी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांनी धरणे आंदोलन पुकारलेलं आहे. धरणे आंदोलनासाठी 6 ऑगस्ट रोजीच नोटीस दिली गेली होती. एस टी महामंडळाच्या आर्थिक मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्यासाठी एस टी कर्मचारी हे धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये जे एस टी कृती समितीमध्ये आहेत ते संपामध्ये म्हणजे धरणे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. जे कृती समितीमध्ये नाही आहेत ते त्यांच्या गाड्या चालवत आहेत. आपल्या डेपोतून किती बसेस सुरू आहे आणि किती बंद आहे फेऱ्या? आपल्या डेपोतनं बहुतेक सकाळचे शेड्यूल गेलेले आहेत. दुपारपासून सकाळी 24 गाड्या गेलेल्या आहेत. दुपारून मग नंतर बंद होणार आहे, कर्मचारी उतरणार. आता हे जे धरणे आंदोलन आहे कुठपर्यंत चालेल तुमचं? जोपर्यंत न्यायिक मागण्या सरकारकडनं पूर्ण होत नाही, आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत वरच्या लेवलवरनं आम्हाला आदेश येत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार. आपल्या मागण्या काय कुठल्या आहेत? आपल्या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. आणि प्रलंबित DA वगैरे इतर मागण्या आहेत. दादा कुठे जायचं आहे? जळगाव जायचं दवाखान्याचा. मग बसेस नाहीत का? नाही बसेस नाही म्हणतो. संप आहे असं सांगितलं. जळगावला जाणारी गाडी संपायची. किती वेळपासून थांबले तुम्ही इथं? साधारणतः 1 तास झाला. 1 तास झाला. हो. बसेस नाही आहे? नाही बसेस नाही. कसं बाकी चालू आहे. बाकी चालू आहे, काही बंद आहे? हा? बाकी हो बाकी बंद चालू. मग आता काय प्रायव्हेट बसेस ते? हा प्रायव्हेट बस जायचं. तालुका पाचोरा जिल्हा जळगाव. कुठं जात आहे? मी बोरगावला जायचे, पण आज संप असल्यामुळे इथं गाड्यांची व्यवस्था नाही आहे. कर्मचारी पण दिसत नाही. तिथे प्रशासनाला विचारलं, चौकशी असता ते म्हणत आहे की संप चालू आहे, त्यामुळे गाड्या उशिराने येत आहे किंवा बाकीच्या गाड्या रद्दच आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो प्रायव्हेट वाहनांवर प्रवास करावा लागत आहे. अच्छा, कशासाठी जाता आपण? आमचं एक मावशी वारली, तिथं जायचं. प्रेतयात्रावर जात आहे? प्रेतयात्रावर जायचं. अच्छा अच्छा. काय नाव दादा आपलं? वासुदेव पाटील. ठीक. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.